बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीये. रोजच हत्या, दरोडा आणि लैंगिक अत्याचार अशी प्रकरणं जिल्ह्यातील वृत्तपत्रांची हेडलाईन बनतात. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड मधील गुन्हेगारीचं वास्तव समोर आलं आणि तेव्हापासून राज्याची नजर ही बीडवरती टिकली आहे. आता बीड जिल्हा पुन्हा एकदा हत्येच्या प्रकरणामुळे हादरलाय. अंबेजोगाईत राजकुमार करडे नावाच्या एका 25 वर्षीय तरुणावरती 2 तरुणांनी कोयत्यानं वार केलेत आणि काल संध्याकाळी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर या प्रकरणी त्याची आई केशाबाई करडे यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजकुमारची हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रकरणाची माहिती घेणार आहोत आणि पाहणार आहोत की राजकुमारची हत्या कशी झाली, त्याचं प्रेम प्रकरण काय होतं, त्याची हत्या कोणी केली. नमस्कार, मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. अंबेजोगाई शहरातल्या एल्डा रोडवरती गवळीपुरा नावाचा एक परिसर आहे. त्या ठिकाणी राजकुमार साहेबराव करडे नावाचा एक तरुण आपल्या आईसोबत राहायचा. त्याला डान्स करण्याची आणि फिल्म मेकिंगची आवड होती. तो परिसरातील मुलांना डान्स देखील शिकवायचा. तसंच 2 वर्षांपासून तो एक शॉर्ट फिल्म बनवण्याच्या तयारीत होता. त्या शॉर्ट फिल्मसाठी त्याला एका 15 ते 16 वर्षांच्या मुलीची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीतल्या तरुण तरुणींशी संपर्क साधला आणि त्यातून चनई गावात राहणारी प्रांजल शिंदे नावाची एक 16 वर्षीय मुलगी त्याच्या संपर्कात आली. राजकुमारने प्रांजलला आपल्या शॉर्ट फिल्म मध्ये काम करण्याची संधी दिली. याच माध्यमातून ते दोघेही रोज भेटत राहिले. रोजच्या भेटीमुळे दोघांची चांगली मैत्री झाली आणि पुढे जाऊन याच मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं. प्रांजल आणि राजकुमार हे दोघे एकमेकांवरती प्रेम करायला लागले. मात्र प्रांजलच्या वर्तनात होणारे बदल पाहून तिच्या कुटुंबियांना तिच्यावरती संशय येण्यास सुरुवात झाली. याच दरम्यान तिचा भाऊ वेदांत शिंदे याने तिला राजकुमारशी बोलताना पाहिले आणि आपल्या घरी सांगितलं. त्यानंतर प्रांजलचे वडील वैजनाथ शिंदे यांनी प्रांजलची विचारपूस केली. त्यावेळी समजलं की तिच्यामध्ये आणि राजकुमारमध्ये प्रेम संबंध आहे. पण राजकुमार हा वेगळ्या जातीचा असल्यामुळे शिंदे कुटुंबियांना त्यांचे प्रेम संबंध मान्य नव्हते. प्रांजलचे वडील वैजनाथ शिंदे यांनी तात्काळ राजकुमारची भेट घेतली आणि त्याला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितलं. मात्र राजकुमारने काही ऐकलं नाही. शिवाय प्रांजल देखील त्याच्यापासून दूर राहण्यास तयार नव्हती. दोघंही 2 वर्ष एकमेकांना वारंवार भेटत राहिले. याच दरम्यान वैजनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पुन्हा एकदा राजकुमारला प्रांजलपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. तसंच अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील दिलेली होती. पण तरीही राजकुमारने काही ऐकलं नाही आणि या गोष्टीचा शिंदे कुटुंबियांवरती मानसिकदृष्ट्या दुष्परिणाम झाला. त्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. त्यातून वैजनाथ शिंदे यांचा मुलगा आणि प्रांजलचा भाऊ वेदांत शिंदे आणि त्याचा एक मित्र आदिनाथ भांडे यांनी राजकुमारचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी 1 एप्रिलच्या दिवशी राजकुमार हा सकाळी 11:30च्या सुमारास जोगाईवाडी शिवारात असणाऱ्या पोखरी रोडवरून आपल्या दुचाकीने जात होता. या दरम्यान रामकृष्ण काळे चौकात वेदांत शिंदे आणि आदिनाथ भांडे हे दबा धरून बसले होते. राजकुमारची दुचाकी ही रामकृष्ण काळे चौकात येताच वृंदावन हॉटेल समोरून आदिनाथ, वेदांत आणि आणखी एका जणांनी त्याच्यावरती हल्ला चढवला. त्यांच्या हातात कोयता आणि लाकडी दांडा होता. या हल्ल्यात राजकुमार हा जमिनीवरती कोसळला. त्यानंतर या दोघांनी त्याच्या मानेवरती, मागच्या बाजूने तसंच पाठीवरती आणि बरगड्यांवरती वार केले. तसंच त्याच्या डोक्यात देखील मागच्या बाजूने वार करण्यात आले. राजकुमार हा रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर वेदांत, आदिनाथ आणि त्याचा एक साथीदार या तिघांनीही त्या ठिकाणावरून पळ काढला. तर काही उपस्थितांनी तात्काळ त्याला स्थानिक स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. या दरम्यान राजकुमारवरती हल्ला झाल्याची माहिती संपूर्ण गावात पोहोचली. तेव्हा त्याची आई ही शेतात काम करत होती. त्यांच्या शेजारी राहणारा रफिक गवळी हा त्यांच्याकडे पळत आला आणि त्यांनी सांगितलं की राजकुमारवरती वार करण्यात आले. त्यानंतर त्याच्या आईने तत्काळ रुग्णालय गाठलं आणि तिथं आपल्या मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिल्यानंतर त्यांनी टाहो फोडला आणि डॉक्टरांना राजकुमारचे प्राण वाचवण्याची विनवणी केली. पण त्याची परिस्थिती खूप नाजूक होती. त्याचा भरपूर प्रमाणात अंतर्गत रक्तस्राव झालेला होता. त्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याच्यावरती प्रथम उपचार करून तात्काळ अंबेजोगाईच्या स्वार्थी रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. तिथे डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा शेवटी मृत्यू झाला. त्यानंतर राजकुमारची आई केशाबाई करडे यांनी अंबेजोगाई शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रांजलचे वडील वैजनाथ शिंदे, तिचा भाऊ वेदांत शिंदे, त्यानंतर अजनाथ भांडे आणि आणखी एका अज्ञात विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केशाबाई यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलंय की आपला मुलगा राजकुमार आणि प्रांजल यांचे प्रेम संबंध होते. त्या दोघांना एकमेकांशी लग्न देखील करायचं होतं. मात्र दोघांची जात वेगळी असल्यामुळे प्रांजलच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता. ते नेहमी राजकुमारला प्रांजलचा नाद सोडून दे, नाहीतर तुला मारून टाकू अशा धमक्या द्यायचे.
असं केशाबाई यांनी आपल्या फिर्यादीत सांगितलंय. आता सध्या या प्रकरणी 4ही आरोपींना अटक करण्यात आली असून याबाबतचा पुढील तपास हा अंबेजोगाई पोलिसांकडून सुरू आहे. पण या घटनेनंतर 21व्या शतकात देखील जातीवरून प्रेमाला विरोध करणारे लोक अस्तित्वात आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तसंच बीडची गुन्हेगारी कधी थांबणार हा देखील एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. तर या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.